स्क्रीनिंग टेस्ट रेग्युलेशन जे 2002चं आहे आणि NMCचे जे रेग्युलेशन 2021चं आहे, तर याच्यामध्ये नेमका काय फरक? तर पालकांना त्यांच्या मुलांना रशियाला पाठवण्यासाठी जो निर्णय घ्यावा लागतोय तो इतका जड का जातोय किंवा ते कठीण का होतंय त्यांना? AKECच्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. उत्तम दर्जाचं शिक्षण हा खर्च नसून उज्ज्वल भविष्यासाठी केलेली ही एक गुंतवणूक असते. आज आपली हीच गुंतवणूक सुरक्षित ठेवण्यावर आपण चर्चा करणार आहोत. रीनीटच्या अनपेक्षित वळणामुळे अनेक विद्यार्थ्यांची स्वप्न आणि नियोजन हे विस्कळीत झालंय. हे सगळं तुम्हाला माहितीच आहे आणि त्यामुळेच अनेक विद्यार्थी परदेशात बजेटमधील MBBSचा पर्याय शोधतात. मात्र फसव्या जाहिरातींना बळी पडू नका, कारण NMC एकही नियम जर चुकला, म्हणजे NMCचे जे काही नियम आहेत ते जर चुकले तर तुमचं सगळं करिअर हे धोक्यात येऊ शकतं. याविषयी योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत असणार आहेत भारताचे नामवंत शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर अमित कांबळे सर. परदेशातील शिक्षणाचा योग्य निर्णय घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. सर, तुमचं कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. येस सर, आपण कार्यक्रमाची सुरुवात मला या प्रश्नाने करायची आहे की पालकांमध्ये आणि स्टुडंट्समध्ये खूप मोठा गोंधळ झालेला आहे, तो म्हणजे रीनीटमुळे. तर काय सांगाल सर याविषयी? या रीनीटमुळं झालेलं असं आहे की विद्यार्थी जे आहेत हे मेंटली एक्झॉस्ट झालेले आहेत. राईट. आणि एन्झायटी आणि स्ट्रेस आहेच. अकॅडमिक मोटिवेशन जे आहे ते कुठं तर हरपलेलं आहे आणि कुठून रिस्टार्ट करायचं ते देखील त्यांना कळत नाही आहे. शिवाय जर आपण पाहिलं तर कट ऑफ देखील ड्रास्टिकली शिफ्ट झालेला आहे आणि एक सेल्फ डाऊटमध्ये विद्यार्थी गेलेले आहेत. आणि पालक जे आहेत ते त्यांच्या इमोशनल ट्रॉमामधून जात आहेत आणि स्वतःला सावरायचं का त्या विद्यार्थ्यांना सावरायचं हा देखील एक पेच त्यांच्यासमोर नक्कीच निर्माण झालेला आहे. नक्कीच. पण सर, मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये AKEC स्टुडंटसोबत असणार आहे, त्यामुळे खरं तर स्टुडंट्स आणि पालकांनी दोघांनी चिंता करण्याची गरज नाही. सर, रीनीटच्या फेरपरीक्षेमुळे विद्यार्थी आणि पालकांना कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागलेलं आहे आणि याचा त्यांच्यावर एकंदरीतच काय परिणाम झाला? इम्पॅक्ट जर बघितला तर असं झालेलं आहे की एक अनसर्टन्टी त्यांच्या करिअरबद्दल, त्यांच्या फ्युचरबद्दल त्यांना निर्माण झालेली आहे. कारण की रीनीट झाली आणि त्याच्यामुळं सर्व जे ॲडमिशन काउन्सिलिंग राऊंड्स आहेत, रजिस्ट्रेशनची प्रक्रिया, अलॉटमेंट्स हे सगळे डिले झालेले आहेत. म्हणून विद्यार्थ्यांना आणि पालकांना निर्णय घेण्यासाठी तितका वेळ नाही आहे. त्याच्यानंतर जर विद्यार्थ्यांनी डिसाईड केलं की 1 वर्ष गॅप घ्यावा, तर पुढच्या वर्षी काय होईल त्याची देखील शाश्वती तशी नाही आहे किंवा दुविधा त्यांच्या मनात आहे. जर ह्याचा ओव्हरऑल आपण इम्पॅक्ट जर बघितला तर मार्केटमध्ये बऱ्याच गोष्टी आता महाग झालेल्या आहेत. म्हणून एक फायनान्शियल प्लॅनिंग देखील करणं आज पालकांना त्याच्यासाठी वेळ लागत आहे, कारण प्रचंड गोष्टी महाग झालेल्या आहेत. सर, विद्यार्थी जे आहेत ते मोठ्या शहरांमध्ये जिथे कडक नियम असतात असे कॉलेजेस का टाळतायत आणि मग रशियामध्ये कमी खर्चाच्या किंवा बजेट फ्रेंडली कॉलेजेसची का निवड करतायत? आता जे सर्व प्रीमियम मेडिकल कॉलेजेस जे रशियाचे आहेत, म्हणजे जे त्यांच्या मेट्रोपॉलिटन शहरामध्ये आहेत, जसं की मॉस्को, सेंट पीटर्सबर्ग, कझान, वॉल्गोग्रॅड, ह्या ठिकाणी जे युनिव्हर्सिटीज आहेत ते अतिशय डिसिप्लिन्ड युनिव्हर्सिटीज आहेत आणि अतिशय स्ट्रिक्ट युनिव्हर्सिटीज आहेत. त्यांना अटेंडन्स हा 100% लागत असतो आणि छोट्या मोठ्या गोष्टी जर विद्यार्थ्यांकडून काही चुका झाल्या तर लगेच त्याचं रिपोर्टिंग ते पालकांना करत असतात. म्हणून विद्यार्थ्यांना कुठं तर वाटत असते की विद्यापीठ आपल्याला कंट्रोल करत आहे, आपल्या फ्रीडमवर कुठं तर लिमिटेशन्स येत आहेत. आणि ह्या युनिव्हर्सिटीचा बेसिक ऑब्जेक्टिव्ह जे आहे ते क्वालिटी एज्युकेशन आहे आणि ॲकॅडमिक्सवर त्यांचा फोकस असतो. बरेचसे विद्यार्थी ह्यांना एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये जास्ती इंटरेस्ट असतो. ऑफकोर्स एक्स्ट्रा करिक्युलम तिथं आहे, मात्र प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह जे त्यांचं आहे ते आहे की ॲकॅडमिक्सवर फोकस. त्याच्यानंतर जर आपण बघितलं की हे संपूर्ण जे प्रीमियम युनिव्हर्सिटीज आहेत ते अतिशय डिसिप्लिन्ड आहेत आणि म्हणून जर पालकांना आणि विद्यार्थ्यांना त्यांचं जे भविष्य आहे ते जर सक्सेसफुल पाहायचं असेल तर स्ट्रिक्ट कॉलेजेस निवडणं
आज काळाची गरज आहे, कारण जो सक्सेस त्यांना पाहिजे त्याची फर्स्ट स्टेप ती आहे डिसिप्लिन. राईट. सर, रशियामध्ये जर आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये जर ॲडमिशन घ्यायची असेल तर मग एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असतो तिकडचा? 12वी सायन्स मधून विद्यार्थी उत्तीर्ण होणे गरजेचं आहे. ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 50% मार्क फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीमधून आणि रिझर्व्ड कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 40% मार्क फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी 12वी सायन्समध्ये असणं गरजेचं आहे. शिवाय त्यांचं कास्ट सर्टिफिकेट, त्यांची कास्टची व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे. हे विद्यार्थी नीट क्वालिफाईड देखील असणं गरजेचं आहे. 2026 ची जी बॅच आहे त्यांच्यासाठी ओपन कॅन्डिडेट्स जे आहेत त्यांना 213 मार्क्स, रिझर्व्ड कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 177 मार्क्स असणं गरजेचं आहे. शिवाय नीटचा जो निकाल आहे हा 3 वर्ष व्हॅलिड पकडला जातो परदेशी शिक्षण घेण्यासाठी. म्हणून 2025 आणि 2024मध्ये उत्तीर्ण झालेले नीट क्वालिफाईड कॅन्डिडेट्स देखील अप्लाय करू शकतील. 2025 चे जे विद्यार्थी आहेत ओपन कॅटेगरीच्या कॅन्डिडेट्सला 144 मार्क्स, रिझर्व्ड कॅन्डिडेट्सला 113 मार्क्स. तसंच 2024ची जी बॅच आहे ओपन कॅटेगरीच्या कॅन्डिडेट्सला 164 मार्क्स, रिझर्व्ड कॅटेगरीच्या कॅन्डिडेट्सला 129 मार्क्स जर असले तर असे विद्यार्थी अप्लाय करू शकतील. जर एखादा विद्यार्थी नीट उत्तीर्ण नसेल किंवा नीट क्वालिफाईड नसेल तर त्यांनी परदेशात ॲप्लिकेशन करण्याचं टाळलं हवं. बरोबर. सर, विद्यार्थ्यांना भारतात जर प्रवेश मिळायला उशीर झाला तर मग रशियाच्या टॉप कॉलेजेसमध्ये किंवा जे रशियातले सरकारी टॉप कॉलेजेस आहेत तिथे त्यांना ॲडमिशन मिळू शकते का? रशियन कॅलेंडर, अकॅडमिक कॅलेंडर आणि भारताचं जे अकॅडमिक कॅलेंडर आहे ते सिमिलर आहे. आणि यावर्षी रिनीट झाल्या कारणाने हा कॅलेंडर थोडंसं शिफ्ट झालेलं आहे. ओके. युजली रशियाच्या ज्या प्रीमियम युनिव्हर्सिटीज आहेत ते त्यांचं अकॅडमिक करिक्युलम जे आहे हे सप्टेंबर मिड ते ऑक्टोबरपर्यंत सुरू करत असतात. मात्र तिथे देखील लिमिटेड सीट्सच असतात. सो जर विद्यार्थ्यांना भारतामध्ये प्रवेश मिळाला नाही तर प्रीमियम युनिव्हर्सिटीजमध्ये जर त्यांना जायचं असेल तर मात्र त्यांना लवकर निर्णयावर यावं लागणार आहे आणि पालकांना देखील लवकर त्या निर्णयावर यावं लागणार आहे. शिवाय पालकांना आणि विद्यार्थ्यांना हे देखील ॲनलाईज करण्याची गरज आहे की आपला जो नीटचा स्कोर आहे आणि जो कट ऑफ आहे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये इथं ॲडमिशन मिळण्यासाठी तो आपल्याला पुरेसा आहे का आपण परदेशात जाऊ शकतो हे ॲनलाईज करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कारण आता तिकडच्या ज्या प्रीमियम युनिव्हर्सिटीज आहेत त्या देखील त्यांच्या एंट्रन्सेस कंडक्ट करत असतात एक स्पेसिफिक डेट्सला. जर संपूर्ण काउन्सिलिंग राऊंडनंतर मात्र जर आपल्याला ॲडमिशन चा विचार आपण करत असू तर मात्र आपल्याला जे छोटे टाउन्स आहेत, खेडेपाडी आहेत तिकडंच विद्यापीठ मिळणार आहे. कारण त्या युनिव्हर्सिटीजमध्ये तसे पण ओव्हर ॲडमिशन्स ते स्वीकारत असतात आणि अशा कॉलेजेसमध्ये नंतर विद्यार्थ्यांना सहजपणे ॲडमिशन नंतर देखील मिळू शकतं. सर, आता रीनीट नंतर रशियन विद्यापीठं जे आहेत त्यांनी स्वतःच्या काही एंट्रन्स टेस्ट घेतल्या आहेत किंवा ते घेणार आहेत असं काही आहे का? ऑफकोर्स जे रशियामधले जेवढे मेडिकल कॉलेजेस आहेत ते त्यांचे फॉर्मल एंट्रन्सेस घेतच होते. काही युनिव्हर्सिटीज ॲप्टिट्यूड टेस्ट देखील घेत होते. मात्र प्रीमियम युनिव्हर्सिटीज जे आहेत ते त्यांची फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिशची एंट्रन्स कंडक्ट करत आहेत एक स्पेसिफिक डेटला. सो जे विद्यार्थी ह्या एंट्रन्समध्ये उत्तीर्ण होतील अशाच विद्यार्थ्यांना हे युनिव्हर्सिटीज जे आहेत ते ॲडमिशन्स ऑफर करत आहेत. काही युनिव्हर्सिटीज असं देखील करत आहेत की जे उत्तीर्ण ह्या एंट्रन्समध्ये होतील पण त्या एंट्रन्समधले जे टॉपर्स आहेत त्यांनाच ॲडमिशन्स ऑफर करत आहेत. शिवाय या विद्यार्थ्यांनी एक सेमिस्टरची फी देखील विद्यापीठाकडं भरणं देखील गरजेचं आहे. अशी देखील युनिव्हर्सिटीजची रिक्वायरमेंट आहे. त्याच्यानंतर ते त्यांचे ॲडमिशन फॉर्मॅलिटीज आणि विजा फॉर्मॅलिटीज करत आहेत. सर, पालकांना त्यांच्या मुलांना रशियाला पाठवण्यासाठी जो निर्णय घ्यावा लागतोय तो इतका जड का जातोय किंवा ते कठीण का होतंय त्यांना? काय होतं जेव्हा विद्यार्थी 12वीमध्ये असतो जसा तो पास होतो
आणि जसं तो नीट साठी अपिअर होत असतो, खूप सारे ऑफर्स पालकांना आणि विद्यार्थ्यांना येत असतात. सो ह्या ऑफर्स जेन्युइन आहेत का फेक आहेत? शिवाय सोशल मीडियामुळे विद्यार्थी आणि पालक हे कन्फ्यूज होऊन जातात. मात्र कन्फ्युजन होण्यासारखं काही नाही आहे, कारण ज्या युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला जायचं आहे त्या युनिव्हर्सिटीची जर आपण वेबसाईट पाहिली आणि त्यांचे इंडियामधले जर पार्टनर्स आपण चेक केले तर आपल्याला त्या गोष्टी विद्यापीठाच्या वेबसाईटवरून सहजपणे कळू शकतं की कोणते एजन्सीज किंवा कन्सल्टंट्स हे ऑफिशियल आहेत आणि कोणते फेक. असं झालेलं आहे की NMC रेग्युलेशन्स जे आहेत 2021मध्ये हे फॉर्म्युलेट झालेले होते. सो ड्युरेशन ऑफ कोर्स जो आहे तो 54 मंथ्स असणं गरजेचं आहे. ओके. ज्या विद्यापीठामध्ये, ज्या शहरामध्ये, ज्या देशामध्ये तुम्ही हा कोर्स करत आहात तिथूनच तुम्ही तुमचं एज्युकेशन कंप्लीट करणं गरजेचं आहे. आणि मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन जे आहे हे इंग्रजीमध्ये असणं गरजेचं आहे. कोर्स झाल्यानंतर तुम्हाला इंटर्नशिप करावी लागणार आहे 12 महिन्याची. आणि ही इंटर्नशिप इंटिग्रेटेड इंटर्नशिप चालणार नाही. ही कोर्स झाल्यानंतरच 12 महिने करावी लागणार आहे. त्याच्यानंतर जे लोकल विद्यार्थी त्यांच्यासोबत म्हणजे भारतीय विद्यार्थ्यांसोबत जे लोकल स्टुडंट्स असतात त्यांना त्यांच्या डिग्रीनंतर लायसन्स ऑब्टेन करावं लागतं. तसंच भारतीय विद्यार्थ्यांना देखील आता ज्या देशांमध्ये ते जातील त्या कंट्रीचं लायसन्स ऑब्टेन करावं लागेल. त्याच्यासाठी कदाचित काही एंट्रन्स परीक्षा असू शकते, काही गव्हर्नमेंटच्या परीक्षा असू शकतात ज्याला विद्यार्थ्यांना सामोरं जावं लागणार आहे. कदाचित ती भाषा त्यांच्या लोकल लँग्वेजमध्ये ती परीक्षा देखील घेतली जाऊ शकते. सो ॲट पार म्हणजे लोकल सिटिझन्ससाठी जी परीक्षा लायसन्स घेण्यासाठी लागते ती आता भारतीय विद्यार्थ्यांना द्यावी लागणार आहे. हे लायसन्स एकदा त्यांना मिळाल्यानंतर त्यांना भारतात परतावं लागेल. जर त्यांना भारतामध्ये काम करायचं असेल भारताची परीक्षा द्यावी लागेल. ती FMG असू शकते किंवा नेक्स्टची परीक्षा असू शकते. आणि ती एक्झाम कंप्लीट झाल्यानंतर त्यांना 1 वर्षाचा पुन्हा एकदा क्लिनिकल रोटेशन करावं लागणार आहे. आणि क्लिनिकल रोटेशन झाल्यानंतर त्यांना त्यांचं रजिस्ट्रेशन आणि लायसन्स टू वर्क मिळू शकेल. आणि हा संपूर्ण कालावधी जो आहे हा 10 वर्षांमध्ये विद्यार्थ्यांनी कंप्लीट करणं गरजेचं आहे. मात्र पालकांनी स्वतःला हा प्रश्न विचारणं अतिशय गरजेचं आहे की जर विद्यापीठांनी NMCचे नॉर्म्स व्हायोलेट केले तर काय होणार? जर विद्यापीठाने जबाबदारीच घेतली नाही तर काय होणार? जर विद्यार्थ्यांची विद्यापीठांनी मदतच केली नाही तर काय होऊ शकतं? आता विद्यार्थ्याला आपल्याला कंडिशन माहिती आहे की तो स्टुडंट विजावर तिथं शिकत असतो. स्टुडंट विजा त्यांचं एज्युकेशन झाल्यानंतर तो त्यांना वर्क विजामध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. अशा वेळेस जर विद्यापीठाच्या हॉस्पिटल्सनी किंवा क्लिनिक्सनी स्पॉन्सरशिप लेटर दिलं नाही तर काय होणार? आणि जर ह्या संपूर्ण काहीच गोष्टी झाल्या नाहीत तर आमची डिग्री इनव्हॅलिड होऊ शकते का? हे देखील आज चेक करणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून फक्त आपल्याला परवडतं आणि आपण एलिजिबल आहे म्हणून नाही, तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून निर्णय घेण्याची गरज आहे आज मला असं वाटतं. आणि विद्यार्थ्यांना मला असं आवाहन करायचं आहे की जरी ह्या NMCच्या गाईडलाईन्स थोड्याशा कठीण आहेत तरी देखील जर आपल्याला वाटत असेल की हे संपूर्ण पार करून देखील मी माझं स्वप्न साकार करू शकतो, अशा विद्यार्थ्यांनीच फक्त यावर्षी ॲडमिशन घेण्याचा निश्चय घ्यावा असं मला वाटतं. ओके सर, स्क्रीनिंग टेस्ट रेग्युलेशन जे 2002चं आहे आणि NMCचे जे रेग्युलेशन 2021चं आहे तर याच्यामध्ये नेमका काय फरक आहे? हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. जे विद्यार्थी 18 नोव्हेंबर 2021च्या अगोदर गेलेले आहेत त्यांना स्क्रीनिंग टेस्ट रेग्युलेशन्स हे ग्राह्य पकडले जातात. जे विद्यार्थी 18 नोव्हेंबर 2021 नंतर ज्यांचं ॲडमिशन झालेलं आहे त्यांना NMCच्या फॉरेन मेडिकल लायसन्शिएट रेग्युलेशन्स चा मॅन्डेट फॉलो करावा लागणार आहे. आता स्क्रीनिंग टेस्ट रेग्युलेशन मध्ये काय होतं की तिथं
ज्या होस्ट कंट्रीची जे ड्युरेशन होतं, मग काही युनिव्हर्सिटीजमध्ये 6 वर्षाचं होतं, म्हणजे रशियामध्ये 6 वर्षाचा कोर्स होता, बाकीच्या कंट्रीजमध्ये 5 वर्षाचा कोर्स होता. तर ज्या होस्ट कंट्रीची जो ड्युरेशन आहे ते स्क्रीनिंग टेस्टला चालत होतं. कुठल्याही इंटर्नशिपची अट नव्हती आणि बायलिंग्वल कोर्स जरी असला तर तेवढं ते रेग्युलेट केलं जात नव्हतं. डिग्री घेतल्यानंतर विद्यार्थी इकडं यायचा, इकडची फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन तो क्रॅक करायचा आणि मग त्याला लायसन्स मिळायचं. मात्र आता जे 2021 नंतर ज्यांचं ॲडमिशन झालेलं आहे आणि अजून जे विद्यार्थी जाणार आहेत यावर्षी, ह्याच्या पुढच्या वर्षी किंवा कधीही ते जाणार आहेत, त्यांना ह्या रेग्युलेशनचे जे कडक नियम आहेत ते सर्व फॉलो करणं गरजेचं आहे. कारण जसं मी मगाशी सांगितलं की 54 मंथ्स हा कोर्स ड्युरेशन आहे, त्याच्यानंतर 1 वर्षाची इंटर्नशिप, त्याच्यानंतर त्यांना लायसन्स घ्यावं लागणार आहे. लायसन्स घेतल्यानंतर FMG किंवा नेक्स्टची परीक्षा द्यावी लागणार आहे. त्याच्यानंतर क्लिनिकल रोटेशन आणि क्लिनिकल रोटेशन झाल्यानंतर त्यांना लायसन्स मिळू शकणार आहे. सो अशा ह्या 2 गोष्टींमध्ये कन्फ्युजन कृपया करून घेऊ नका. गव्हर्मेंट रेग्युलेशन्स आहेत, त्याच्यामुळं विद्यार्थ्यांवर ही सगळी जबाबदारी राहत असते. कारण ह्याच्यात कन्सल्टंट्स किंवा एजंट्स ह्यांच्या किती जरी कमिटमेंट्स असल्या तरी ह्या सर्व जे गोष्टी आहेत ते विद्यापीठामध्ये त्या लोकांनीच हे फॉलो करणं गरजेचं आहे. ओके सर, रशियातील अतिशय स्वस्त किंवा बजेट फ्रेंडली किंवा लहान गावांमधील आणि खेड्यातील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणं का टाळलं पाहिजे? रशिया जरी एक मोठा देश असला तरी तिथं काय आहे की तिथं पॉप्युलेशन अतिशय कमी आहे आणि मेजॉरिटी जे पॉप्युलेशन आहे ते शहरांमध्ये आहे. म्हणजे मॉस्को, सेंट पीटर्सबर्ग, कझान, वोल्गोग्रॅड. कारण तिथं शिक्षण चांगलं आहे, तिथं रोजगार चांगला मिळतो, तिथे एज्युकेशन चांगलं आहे, चांगले डॉक्टर्स आहेत, चांगली हेल्थ केअर आहे. छोट्या शहरांमध्ये काय होतं, पॉप्युलेशनच कमी असल्या कारणाने तिथं छोटे क्लिनिक्स आहेत, छोटे हॉस्पिटल्स आहेत, मात्र विद्यार्थी जास्त आहेत कारण बजेट फ्रेंडली युनिव्हर्सिटीज आहेत. आता पगार कमी असल्या कारणाने तिथं क्वालिफाईड टीचर्स नाहीत किंवा अंडरपेड टीचर्स आहेत आणि म्हणावे तसे डॉक्टर्स देखील नाही आहेत. म्हणून क्लिनिकल व्हॉल्यूम हा पॉप्युलेशन कमी असल्या कारणाने त्यांना कमीच मिळणार आहे. ते एक्सपोजर त्यांना कमी मिळणार ऑफकोर्स. त्याच्यामुळे जर पेशंटच बघणार नाही तर त्यांना क्लिनिकल एक्सपोजर आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंग मिळणारच नाही. आणि जे थिओरिटिकल नॉलेज त्यांना मिळालेलं आहे त्याच्यावर त्यांना अवलंबून राहणार ते आहेत. आणि जर काय त्यांना प्रॅक्टिकली करायचं असेल तर त्यांना काय करावं लागेल, त्यांना मॅनिक्विन्स किंवा प्लास्टिक बॉडीजवरच ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. म्हणून आज प्रीमियम युनिव्हर्सिटीजमध्ये जाणं जास्ती बेटर आहे. कारण आपण असं पकडून चालूया की प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक 6 वर्षाचा कोर्स जर आपण रशियाचा पकडला, तिथं एक 2 लाख रुपये प्रत्येक वर्षी वाचवले आणि जर तो हा FMG परीक्षेत जर त्याला अपयश आलं तर त्याचे 6 महिने तो गमावतो. शिवाय जे कोचिंगसाठी, त्याच्या खाण्यापिण्यासाठी, त्याच्या राहण्यासाठी, त्याच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी त्याला 2 ते 3 लाख रुपये ह्याच्यासाठी मोजावे लागतात. जर तो पुन्हा एकदा फेल झाला तर त्याला पुन्हा एकदा ती अमाऊंट भरावी लागते. म्हणून पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी आज क्वालिटी एज्युकेशनमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. अगोदरची माइंडसेट कशी असायची की कॉलेज कितीही चांगलं असू देत, कितीही खराब असू देत, आम्ही प्रामाणिकपणे अभ्यास करू आणि इकडं येऊन प्रॅक्टिस करायला लागू. मात्र हा निर्णय आता इतका सोपा राहिलेला नाही आहे. फक्त तुम्ही एलिजिबल असून, फक्त तुमच्याकडं कॉलेजची फी भरण्यासाठी पैसे असून उपयोग नाही आहे. तुमची सेल्फ अकाउंटेबिलिटी खूप महत्त्वाची राहणार आहे. आणि जर तुम्ही ह्या सगळ्या रूल्समध्ये मधून सेल करून जर प्रॅक्टिस करू शकत असाल तर नथिंग लाईक दॅट. कारण जर आपण या वर्षीचा FMGचा निकाल पाहिला आता त्याच्याच वर येणार, तो खूप कमी लागलेला आहे, खूप शॉकिंग निकाल आहे. फक्त 13% हा निकाल लागलेला आहे. सो इट इज अ शॉकिंग रिझल्ट. राईट. म्हणजे आता मी तुम्हाला सेम हाच प्रश्न विचारणार होते की खूपच कमी विद्यार्थी उत्तीर्ण झालेत आणि खूप चिंताजनक असा हा निकाल लागलाय. तर मग सर यामागची काय कारणं असू शकतात?
काय झालेलं की जून FMG 2026मध्ये अंदाजे 37,000च्या आसपास विद्यार्थी अपियर झाले होते, ज्याच्यामध्ये 32,000च्या आसपास विद्यार्थी फेल झालेले आहेत. म्हणजे निकाल अंदाजे 12 ते 13% लागलेला आहे. म्हणजे जो ह्याच्या अगोदरची FMG होती त्याचा अंदाजे निकाल 23%च्या आसपास होता. सो प्रामुख्याने जे पहिलं कारण आहे ते नक्कीच आहे क्वालिटी ऑफ एज्युकेशन. त्यांच्याच जे बेस्ट युनिव्हर्सिटीज जे ते म्हणतायत त्याच युनिव्हर्सिटीजमध्ये ते गेलेले आहेत आणि तिथूनच त्यांनी त्यांचं शिक्षण प्राप्त केलेलं आहे. सो नक्कीच भारताच्या क्वालिटी आणि परदेशाच्या क्वालिटीमध्ये नक्कीच ती तफावत आहे, ज्याच्यामुळे आपल्याला हा रिझल्ट आज असा बघायला मिळतो. दुसरं एक कारण आहे की जरी इंग्रजी माध्यमातून ते शिकत असतील तरी तिकडचा जो असणारा पेशंट आहे हॉस्पिटलमधला तो तर त्याची लोकल भाषा बोलणार आहे आणि विद्यार्थी जे आपले आहेत ते कदाचित त्या लोकल लँग्वेजला तितकासा प्रेफरन्स देत नसतील, कारण त्याचा सगळा सिलेबस जो आहे तो इंग्लिश माध्यमातून आहे. म्हणून काय होतं, जर पेशंटबरोबर कम्युनिकेशनच केलं नाही तर आपण केस हिस्ट्री लिहिणार कशी, आणि जर केस हिस्ट्री आपण लिहू शकलो नाही तर आपण डायग्नोज नाही लावू शकणार, आणि जर आपण डायग्नोज नाही लावला तर आपण अर्थातच ट्रीट नाही करू शकणार. सो त्याच्यामुळं काय होतं, पुन्हा एकदा आपल्याला थिअरीवरच आपल्याला रिलाय करावं लागतं. जे काय एक्सटर्नल ॲप्सने आपण शिकतो, म्हणजे आपल्याला वाटत राहतं की आपल्याला हे सगळं येतं, बट जेव्हा करून दाखवा किंवा डायग्नोज लावा जेव्हा करावं लागतं तेव्हा विद्यार्थ्यांना ते जमत नाही. कधी कधी असं देखील होऊ शकतं की जे डिझीज प्रोफाईल आपण म्हणतो, भारतामधले काही वेगळे आजार आहेत, परदेशातले काही वेगळे आजार असू शकतात, हे देखील एक कारण आहे. त्याच्यानंतर जे छोटे शहरं आहेत जिथं मेजॉरिटी स्टुडंट्स जात आहेत किंवा टाउन्स असतील, विलेजेस असतील, इथं काय असतं की त्यांची जी परीक्षा प्रणाली आहे किंवा परीक्षा घेण्याची जी पद्धत आहे ती अतिशय सोपी आहे, कारण काही MCQs असतात किंवा वायवा स्वरूपातून त्यांच्या परीक्षा कंडक्ट केल्या जातात. भारतामध्ये परीक्षा कशी असते, रिटर्न परीक्षा असते, प्रॅक्टिकल एक्झाम्स असतात, कॉन्सेप्ट टेस्ट्स असतात. म्हणून कदाचित विद्यार्थ्यांना ह्या सोप्या परीक्षा देखील अंगवळणी पडल्या असल्या कारणाने जेव्हा FMG सारखी टफ परीक्षेला ते सामोरं जातात तेव्हा ते मेंटली तितके प्रिपेअर्ड नसतात. म्हणून कदाचित हा निकाल कमी देखील लागला असेल असं मला वाटतं. बरोबर. सर, ज्यावेळेला आपलं मूल बाहेर देशात शिकणार आहे त्यावेळेला आई वडिलांनी फायनान्स वाईज ऑर्गनाइज्ड असणं खूप गरजेचं असतंच. सो रशियातील जे टॉप सरकारी कॉलेजेस आहेत त्यांचं काय साधारण बजेट असू शकतं? रशियामध्ये एका अकॅडमिक इयरमध्ये 2 सेमिस्टर्स असतात आणि 5 महिन्याचं एक सेमिस्टर आणि 2 महिन्याची सुट्टी देखील असते. सो जे प्रीमियम युनिव्हर्सिटीज आहेत जसं की मॉस्को, सेंट पीटर्सबर्ग, कझान, वॉल्गोग्रॅड यांचं पर सेमिस्टर जे बजेट आहे अंदाजे 2 ते 3 लाख रुबल हा त्यांचं बजेट आहे, ज्याच्यामध्ये त्यांचे कॉलेजची फी, त्यांची हॉस्टेलची फी, त्यांचं मेडिकल इन्शुरन्स, त्याचप्रमाणे त्यांचा विजा एक्सटेन्शनचा खर्च आणि त्यांचे मेडिकल चेकअप ह्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त जे आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक खर्चासाठी 8 ते 10,000 रुपये दरमहा लागू शकतात, त्यांच्या जेवणासाठी, त्यांच्या इंटरनल ट्रान्सपोर्टेशनसाठी, मोबाईल रिचार्ज करिता. शिवाय एअरफेअर देखील ह्या वर्षी अतिशय वाढलेलं आहे, सो ते देखील ह्या बजेटमध्ये ॲड होणार. सर, रशियामध्ये जे भारतीय विद्यार्थी आहेत ते ज्या वेळेला म्हणजे हॉस्टेल्समध्ये किंवा कसे राहतात तर त्यांची साधारण हॉस्टेलची व्यवस्था कशी असते आणि ते तिथे राहणं सुरक्षित आहे का? ज्या युनिव्हर्सिटीजमध्ये AKC आपले विद्यार्थी रेकमेंड करत असतात ते सर्व युनिव्हर्सिटीजला त्यांचे गव्हर्मेंट हॉस्टेल्स आहेत. आता काही ज्या युनिव्हर्सिटीज आहेत त्यांचे हॉस्टेल्स कॅम्पसमध्ये आहेत आणि काही हॉस्टेल्स जे आहेत ते सिटी सेंटरमध्ये आहेत. सो मुलांचे आणि मुलींचे सेपरेट फ्लोअर्स असतात हॉस्टेलमध्ये रशियामध्ये, आणि प्रत्येक रूममध्ये त्यांचं स्टडी टेबल, चेअर, बेड, क्लीन बेड लिनन, वॉर्डरोब, थंड गरम पाण्याची सोय, किचन्स, टॉयलेट, बाथरूम, रिक्रिएशन रूम, स्टडी रूम, त्यानंतर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे, ग्रॉसरी स्टोअर्स जवळ आहे, त्यानंतर फार्मसी आहे, पोलीस स्टेशन आहे, आणि हे संपूर्ण जे हॉस्टेल कॅम्पस आहे
ते क्लोज सर्किट सर्व्हिलन्सच्या अंडर असतं. सिक्युरिटी गार्ड्स आहेत म्हणून बाहेरच्या लोकांना तिथं आत येण्यासाठी प्रवेश नसतो. मात्र हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जायच्या अगोदर म्हणजे ॲप्लिकेशन करण्याच्या अगोदर विद्यार्थ्यांनी ही खात्री करून घेणं गरजेचं आहे की आपल्याला गव्हर्मेंट हॉस्टेल मिळणार आहेत का नाही मिळणार आहेत. कारण फ्लॅटमध्ये राहणं आणि रेंटेड अपार्टमेंट्समध्ये राहणं अशा देखील काही युनिव्हर्सिटीज अलाव करतात. मात्र त्याच्यासाठी पालकांची लेखी परमिशन लागते ॲटलिस्ट प्रीमियम युनिव्हर्सिटीजमध्ये. शिवाय हे देखील समजून घेण्याची गरज आहे की विद्यार्थ्यांचे क्लासेस जे आहेत हे फक्त युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये लागत नाहीत, तर ते इंटरनली सिटीच्या लिमिट्समध्ये जिथं हॉस्पिटल्स आहेत, जिथं त्यांचे क्लिनिक्स आहेत, तिथं देखील विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागतो. ज्याच्यासाठी ट्रॅम्स आणि बसचा आणि ट्रॉली बसचा एक स्टुडंट पास असतो, ज्याच्याने ते सिटीमध्ये कुठेही फिरू शकतात. ओके. आणि सर, भारतीय विद्यार्थी जे रशियामध्ये आहेत त्यांना मेसच्या थ्रू किंवा इतर काही माध्यमांद्वारे भारतीय जेवण म्हणजे इंडियन फूड अवेलेबल होतं का? ऑफकोर्स इंडियन विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे आणि इट इज रेडिली अवेलेबल. व्हेजिटेरियन फूड आहे, नॉन व्हेजिटेरियन फूड अवेलेबल आहे. शिवाय प्रायव्हेट मेस आहेत. कारण ज्या प्रीमियम युनिव्हर्सिटीज आहेत त्यांच्या स्वतःच्या मेस नाही आहेत, ह्या प्रायव्हेट मेस आहेत. शिवाय टिफिन सर्व्हिसेस आहेत. मोठ्या शहरांमध्ये जे आहे इंडियन रेस्टॉरंट्स आहेत, तिथं देखील विद्यार्थी हे करू शकतात. शिवाय विद्यार्थ्यांना अटॅच्ड किचन्स आहेत. सो दे कॅन कुक देअर ओन फूड. स्वतः देखील ते जेवण बनवू शकतात. एक महत्त्वाची जी गोष्ट आहे की छोट्या शहरांमध्ये म्हणजे स्मॉल टाउन्स, खेड्यांमध्ये काय असतं की जे प्रायव्हेट मेस आहे ते विद्यार्थ्यांचे वर्षभराचे पैसे एकदम भरून घेत असते. मग तुम्हाला ते जेवण आवडू देत किंवा न आवडू देत, तुम्ही जेवण घ्या किंवा न घ्या, तुम्हाला ते अमाऊंट भरावी लागत असते. सो प्रीमियम कॉलेजेसमध्ये तसा प्रकार नाही आहे. जर तुम्हाला जेवण आवडलं तर तुम्ही मंथली बेसिसवर पण घेऊ शकता, वीकली, डेली. सो तसा प्रकार ह्या प्रीमियम कॉलेजेसमध्ये तर नाही आहे. ओके. सर, भारतातून ज्यावेळेला विद्यार्थी रशियाला प्रवास करतो त्यावेळेला त्यांच्यासोबत कोण प्रवास करतं? आमचे सगळे जे विद्यार्थी आहेत हे स्टुडंट ग्रुप्समध्ये ट्रॅव्हल करत असतात. कोणीही एकटं जात नसतं. आमचे स्टुडंट कोऑर्डिनेटर्स त्यांच्याबरोबर असतात. मी देखील विद्यार्थ्यांसोबत असतो, म्हणून विद्यार्थी कुठं आमचे एकटे जात नाही. नक्की सर, धन्यवाद. तुम्ही इथे आलात आणि इतकी छान माहिती दिली. खरं तर खूप क्लॅरिटी मिळाली असेल पालकांना आणि विद्यार्थ्यांना. तुमचे मनापासून आभार. थँक्यू. येस. जसं आपल्याला आत्ता अमित सरांनी सांगितलं की 0 ते 100 पर्यंत तुम्हाला व्यवस्थित प्रिपेअर्ड राहायचं आहे जर तुम्हाला भारतातून परदेशात जाऊन MBBS पूर्ण करायचं असेल तर. आणि त्याच्यामध्ये काय काय नॉर्म्स आहेत, काय काय रेग्युलेशन्स आहेत, ते सगळं आपल्याला सरांनी इथे सांगितलं आहे. आज AKACच्या पॉडकास्टमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.